तर नमस्कार मंडळी, मी सातारचा फिल्मी म्हणजे तुमचा आपला लाडका अविनाश मोरे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं सातारचा फिल्मी आपल्या नव्या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा विषय असा असणार भावांनो की कर्मवीर अण्णा म्हणजे शिक्षण महर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर एक सिनेमा येतोय आणि त्या सिनेमाचं नाव आहे कर्मवीरायन, ज्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे आणि त्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असा मोलाचा संदेश देणारे म्हणजेच कर्मवीर अण्णा। खेड्यापाड्यातील गोरगरीब मुलांना शिक्षण कसं मिळावं व यासाठी ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य पणाला लावलं ते म्हणजे कर्मवीर अण्णा। कधीही जातपात न मानणारे आणि त्यासोबतच समतेचा खरा अर्थ समाजाला ओळखून समतेचा प्रसार करण्यात ज्यांनी मोलाची भूमिका बजावली ते म्हणजे कर्मवीर अण्णा। ज्यांनी आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था उभी केली ती म्हणजे रयत शिक्षण संस्था। जेव्हा गोरगरीब व संपूर्ण बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता आणि अशा काळातच कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि मला अभिमान आहे की मी देखील या रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी होतो। अक्षरशः ट्रेलर पाहताना अंगावरती काटा येतोय भावांनो। या सिनेमात किशोर कदम हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत, म्हणजेच कर्मवीर अण्णांच्या भूमिकेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत। ट्रान्स एफेक्ट स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड यांची निर्मिती व सेवन वंडर्स यांची प्रस्तुती आणि अनिल सपकाळ व धनंजय भावलेकर यांनी या सिनेमाची कथा व पटकथा लिहिली आहे आणि त्यासोबतच सुहास शिरसाट, उपेंद्र लिमये, देविका दत्तदार, तनिया जोशी आणि उषा नाईक या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आपल्याला सिनेमात दिसणार आहेत। धनंजय भावलेकर दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 17 मेला संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होतो। सत्यशोधक नंतर कर्मवीरायन म्हणजेच येणाऱ्या नवीन पिढीला या महामानवांचे कार्य हे माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी या सिनेमाचे निर्माते व दिग्दर्शक यांचे मनापासून मी आभार मानतो। फक्त या सिनेमाच्या निर्मात्यांनी या सिनेमाच्या प्रमोशनवर अजून जास्त काम करणं गरजेचं आहे, जेणेकरून हा सिनेमा जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यात मदत होईल आणि त्यासोबतच जास्तीत जास्त शो देखील भेटण्यात या सिनेमाला मदत होईल। या सिनेमाचं प्रोडक्शन वर्क देखील छान वाटतंय, अगदी त्या काळातला सेटअप खूप रिअलिस्टिक वाटतोय। बाकी तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला आणि तुम्ही या सिनेमासाठी किती उत्सुक आहात हे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।